शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दम् सोऽहं रूपं नमाम्यहम्। लागारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम हरिपायी लीन झाले माझे मन, तेणे समाधान अखंडित। स्वामी स्वरूपानंदांचे योगपर अभंग आपण पाहतो। एकदम बघितलं तर असं वाटतं की भक्तिप्रधान अभंग आहे। हरिपायी लीन झालं मन भक्तीने, सदोदित त्याचे आठवण येते, स्मरण येतं, पूजेमध्ये मन रंगून जातं, कथांमध्ये मन रंगून जातं। असं सगळं हरी या शब्दाशी निगडीत भक्तिभाव संबंध अभंगात असेल असं वाटतं सुरुवातीलाच। कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखळ प्रबंध, म्हणजे हरी हा शब्द या सगळ्या शब्दांच्या सारखा विष्णूची अनेक नावं आहेत, त्यातला नाव आहे भगवान श्रीकृष्णांचं पण नाव हरी। अशा रीतीने सगुण भक्तीमध्ये मन त्याच्यामध्ये रंगून गेलेलं आहे, हा त्याचा एक अर्थ आहे। पण अभंगाचा पुढचा सगळा भाग बघितला तर पूर्णच योगपर आहे। पुढचा भाग की प्राणाचा प्रणव सहज पवन जय झाला गगनी लय गगनाचा, म्हणजे आता संपलंच, ते अगोदरच सगळं गेलं। म्हणून हरी या शब्दाचा अर्थ या योगपर भूमिकेतनं बघायला लागेल। भक्तिभाव तर आहेच आहे याच्यामध्ये, सुरुवात त्यानेच केलेली आहे हरी या शब्दाने। याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात, सगुण विष्णुरूप ईश्वर असं त्याचा अर्थ होतोच होतो। पण जसं हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं की एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तो दुर्गमान घाली मन, म्हणजे हरी या शब्दाचा अर्थ आत्मा असा आहे योगाच्या दृष्टीने। हरिपायी लीन झालं म्हणजे आत्म्यामध्ये विलीन झालं, आत्मस्वरूपामध्ये विलीन झालं। मन जे चंचल सगळीकडे फिरणार आहे ते पहिल्यांदा नियंत्रित झालं, नियंत्रित झाल्यानंतर ते तत्वाशी तदाकार होऊन गेलं, विलीन झालं। म्हणजे त्याच्यामध्ये स्वतंत्र पण त्याचं उरलं नाही। म्हणजे त्याच्यातले वृत्ती विचार या सर्व गोष्टी एका परमात्म्याशीच संबंधित होऊन गेल्या। असं हरिपायी लीन झाले माझे मन,
विलीन झाले, लीन झाले, त्याच्यामध्ये विरघळून गेलं, तद्रूप झाले, हे सगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत. भक्तिभावाच्या दृष्टीने बघितलं तर पाय हरिपायी म्हणजे परमेश्वराच्या चरणी, सगुण ईश्वराच्या चरणी. पण किती वेळ ते चरण डोळ्यासमोर धरणार? कितीही प्रयत्न केला तरी कंटिन्युअस मूर्ती डोळ्यासमोर धरता येत नाही. मनोमन मन सारखं हरीच्या चरणापाशी म्हणजे सारखे चरण डोळ्यासमोर आणायचे आणि ते धरून ठेवायचे. असं मन लीन करता नाही येणार, थोड्या वेळापर्यंत होईल. पण त्याची जी स्थिती झाली त्याच्यामुळे काय झालं, त्याने समाधान अखंडित. समाधान तर वाटतंच, जे काही अंतरात प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या अंगाने जे काही केलं, कुठलाही भक्तीचा उपचार की एक निरंजन पेटवली आणि ओवाळलं तरी देखील त्या ठिकाणी मन तेवढा वेळ तद्रूप होऊन जातं, जर का लक्ष असेल तर. नाही तर तो पण एक उपचार होऊन जातो. किंवा उदबत्ती लावायची संध्याकाळी, काय करणार, आता वडील सांगून गेलेत की एवढं तरी करत जा म्हणून, मग तो एक उपचार होऊन बसतो. अस्तित्व धरून ज्या वेळेला आम्ही तीच गोष्ट करतो, तिथं देव आहे या भूमिकेतनं एखादं फूल वाहतो, तेव्हा सुद्धा मन त्याच्याशी जोडलं जातं. पण अखंडित हा शब्द काही वेगळीच गोष्ट सांगतं. आणि समाधान हा शब्द पण वेगळी गोष्ट. तेव्हा पण समाधान होतच असतं, परंतु अखंडित नाही राहत, ते तेवढ्या बरोबर राहतं. म्हणून समाधान या शब्दाची व्याख्या जर बघितली तर शंकराचार्यांनी असं केलं की सर्वदा स्थापने बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा. शुद्ध ब्रह्मामध्ये बुद्धी स्थापन करणे. त्याच्यामुळे चित्ताला जे वाटतं तत् समाधानम इति उक्तम, त्याला समाधान असं म्हणायचं. न तू चित्तस्य लालनम, चित्ताचं लाड कौतुक करत बसणे आणि त्या याच्यामधनं जे काही मला छान वाटतं, ऐक उपभोग घेतल्यानंतर छान वाटतं, थोडा वेळ समाधान वाटतं, पण ते अखंडित नसतं. म्हणून इथं सर्वदा स्थापने बुद्धे, सर्व काळ बुद्धी परमतत्वाशी युक्त करून ठेवणे. शुद्धे ब्रह्मणी याचा अर्थ आत्मस्वरूप, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात घ्यायचं की ब्रह्म नावाची कोणती तरी वेगळीच गोष्ट मोठी भव्य आपल्याला सगळीकडे आहे वगैरे, असं सगळं जे वर्णन केलेलं आहे आत्मस्वरूप, बाकी काय. म्हणून सर्व काळ जर का चित्त आत्मस्वरूपाशी संबंधित होऊन राहिलं, हे होऊ शकतं योगाच्या माध्यमातून. आणि त्याच्यामुळे बुद्धी त्या तत्वाशी जोडलेली राहील तर तिचं अंतरामध्ये जी तृप्ती आणि शांती या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन जी अंतःकरणाची स्थिती निर्माण होते तिला समाधान असं म्हणतात. की सगळ्या परमार्थाचं सार एका शब्दात, गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की एका शब्दात जर सगळ्या परमार्थाचं सार सांगायचं असेल तर समाधान. इतका ह्या समाधान या शब्दाला मोठा अर्थ आहे. सर्वदा स्थापने बुद्धे आणि अखंडित म्हणजे ही आत्मस्वरूपाची स्थिती अखंडित राहणे, तत्वाशी संबंधित चित्त राहणे अखंडित. एकदम होत नाही की अखंडित राहिलं आता उद्यापासून मी अखंडित ठेवीन असं होणार नाही. ते विकसित व्हायला लागतं ती स्थिती, आणि मग ती स्थिती विकसित झाल्यानंतर ते काही काळानंतर ते राहायला लागतं. पण ते विकसित होताना पहिल्यांदा चंचलत्व असतं मनाचं, श्वासाचं असतं. मग शांतपणाने बसा आणि त्याच्यानंतर काही नाही, जप करा. एका बाजूला मन फिरतं, एका बाजूला जप चाललाय असं होतं.
कारण की स्मृतीमध्ये असतात, डोळे अगदी गच्च मिटून घेतले तरी जग काही बुडत नाही, आतमध्ये असतं ना, मनामध्ये स्मृती रूपाने अनंत गोष्टी असतात, ते प्रगट होत राहतात. आणि ज्या नेहमी मनावरती येत नाहीत त्या पण गोष्टी त्यावेळेला कशा काय कोणाटूक त्यावेळेला येतात. याचं कारण की त्यांना प्रगट व्हायचं असतं आणि शांत बसल्यानंतर त्यांना असं वाटतं की ही वेळ छान आहे, आपण प्रगट व्हावं, म्हणून ते प्रगट होतं. सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या, काय काय करायचं राहिलं आहे, त्यांना त्याच वेळेला तो वेळ मिळतो की आता आपल्याला, कारण की इतर वेळेला कामात मग्न आहे, आता सगळ्या विचार बाजूला आपोआपच होत आहेत, कारण की त्या समोरच्या गोष्टीशी संबंधित होऊन जातं चित्त. परंतु ज्यावेळेस शांत बसलं असतं त्यावेळेला ज्याच्याशी चित्त संबंधित व्हायला त्या चित्तालाच आवडतं अशा सर्व गोष्टी अंतःकरणातनं, अशा स्मृतिरूपातनं जे राहिलेले असतात त्या वृत्तीरूपातनं प्रगट होतात. नैसर्गिक आहे ही, काही गोष्ट अनैसर्गिक गोष्ट नाही आहे, सगळ्यांच्या बाबतीत घडत असतं. पण मला तर ह्या तत्वाशी संबंधित व्हायचं आहे, ज्याला आत्मतत्व म्हणतात, परमतत्व म्हणतात, परमेश्वर म्हणतात. म्हणून त्याचं माध्यम घेतलंय की एखादा नाम मंत्र घेतला की इकडे तिकडे न जातो तू या मंत्रावरती बस. मंत्रावरती पण ते सहज बसत नाही. तू श्वासावरती पहिल्यांदा लक्ष केंद्रित कर, मग श्वास आणि मंत्र यांची सांगड घाल. असं योगाचा सरळ सरळ अभ्यास याच्यातनं सुरू होतो. शिष्य एकांती बैसावे तेथे हे समजून घ्यावे, धरावे सांडावे अखंड प्रभंजनासे. प्रभंजन म्हणजे वायू, श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे. धरावे म्हणजे श्वास घ्यायचा, सांडावे सोडायचा, त्याच्याकडे लक्ष देणे. त्याच्यावरती मंत्र, धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. श्वास घेताना सो, अगदी समर्थाने स्पष्ट सांगितलंय काय प्रक्रिया कशी करायची. श्वास घेताना सो म्हणायचं, सोडताना हम म्हणायचं, हे अगदी स्वच्छ सांगितलं. आम्हाला ओम आवडतं तर ओम घे तू, राम आवडतं राम घे. सद्गुरूंच्याकडून मंत्र घेतला असेल तर तोच घ्यावा शक्यतो. पण एखाद वेळेला तो पण बदलतो. कधी कधी तो मंत्र मोठा असेल तर ध्यानाच्या काळामध्ये तो छोटा होऊन जातो. अशा मोठ्या मोठ्या महापुरुषांनी त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे की मला हा असा मोठा मंत्र दिलेला होता पण मी त्याचा छोटा करून घेतला. ध्यानाच्या वेळेला तो छोटा व्हायचा. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र मला दिला होता, मी ध्यानाच्या वेळेला फक्त श्रीराम म्हणायचं. चुकीचं काही नाही आहे. एकाच तत्वाचा निर्देश करतात ते मंत्र. कुठलाही मंत्र असला तरी त्या एकाच तत्वाचा निर्देश करतात. त्याचीच ती अनेक नावं आहेत. म्हणून आपण मूळ मंत्र काय आहे तर प्रणव किंवा ओंकार हा मूळ मंत्र आहे. त्याच्यानंतर बाकीचे सगळे मंत्र आलेले. उपनिषदिक वाङ्मय जर का तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला ओंकाराशिवाय दुसरा कुठला मंत्र सापडणार. पुढे आलेले आहेत या सगळ्या गोष्टी. मी ध्यानाच्या संदर्भात मी बोलतो आहे. प्राणाचा प्रणव म्हणजे काय होतं? काही नाही, श्वासावरती लक्ष ठेवत होतो आणि त्याच्याबरोबर तो ओंकार करत होतो. हळूहळू श्वासाकडचं लक्ष निघून गेलं आणि लक्ष सगळं ओंकारावरती राहायला लागलं. म्हणजे प्राणाचा प्रणव झाला. मग अद्भुत काही
निर्माणच करायची नाही. स्वच्छ अर्थ समजून घेतल्यानंतर अद्भुतता निर्माण होत नाही. अद्भुतता निर्माण झाली की अर्थ समजतच नाही. काहीतरी भारी होत असलं पाहिजे अशी इमॅजिनेशन ती करून घ्यायची नाही. प्राणाचा प्रणव याचा अर्थ श्वासावरती मंत्र ओंकार करत असताना हळूहळू त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित झालं किंवा जो मंत्र घेत असला त्याच्यावरती लक्ष केंद्रित झालं. प्राणाशी संबंध आहेच, आपोआपच आहे, परंतु त्याच्यावरती लक्ष केंद्रित जे पहिल्यांदा केलं होतं की चित्त नियमन करण्याचा एक मार्ग म्हणून. मन हे चंचल आहे, वायू हा चंचल आहे, पण वायूपेक्षा मन हे जास्ती चंचल आहे. त्या चंचल मन स्थिर करण्याच्यासाठी म्हणून एकदम एखाद्या भयंकर चंचल असलेल्या मुलाला तू फिरू नको, गप्प बस एका जागेवरती, तर ते बसत नाही. त्याला असं सांगायला लागतं की एवढ्या खोलीतल्या खोलीतच खेळ, हा, म्हणजे मग त्याची चंचलपणा थोडा कमी होतो. त्यामुळे अधिक चंचल जी गोष्ट असते ती त्याच्यापेक्षा कमी चंचल गोष्टीवरती बसवली आणि कमी चंचल गोष्ट नियंत्रित केली की मग अतिचंचल गोष्ट पूर्णपणे नियंत्रित करता येते, असं त्याच्या पाठीमागचं सूत्र आहे. अतिचंचल गोष्ट काय? मन आहे. त्याच्यापेक्षा वायू हा कमी चंचल आहे. त्यामुळे मन वायूवरती बसवणं म्हणजे प्राणावरती बसवणं आणि मंत्राच्या साह्याने, त्यामुळे त्याचं आपोआप त्या श्वासाचं नियमन केलं की आपोआपच त्या मनाचं नियमन होतं. आणि त्याला एक मंत्र जोडून दिला की मग पुढे हळूहळू श्वासाच्याकडचंही लक्ष जाऊन त्या मंत्रावरती लक्ष राहून ते स्थिर होतं. आणि मग श्वास येतो जातो, येतो जातो, एवढाच नियंत्रित होतो. वाटेल तसं येत नाही, वाटेल तसं जात नाही, किती येतोय किती जातोय अशा प्रकारचं त्याचं व्हेरिएशन असं काही होत नाही. ते कमी कमी आवश्यकता निर्माण होते प्राणवायूची. ज्यावेळेला आपलं शरीर स्थिर असतं आणि मन पण स्थिर होतं, ज्यावेळेला मनाचं पण एकंदर चंचलत्व कमी झालेलं असतं, त्यावेळेला एकंदर रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजनही कमी होते. फिजिओलॉजी ऑफ मेडिटेशन नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की 16% इतक्या रेटवरती ते येतं नेहमीच्या रेटच्या. एक कमी होतं थोडक्यात. म्हणजे श्वास घेतलाच जात नाही असं नाही होत, परंतु एक प्रकारे अति आवश्यक जेवढा आहे तेवढाच घेतला जातो आणि तो आपोआप घेतला जातो. त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नसते. हा, आपलं लक्ष नसलं तर श्वास बंद पडेल का? असं बंद नाही पडत. सगळ्या महत्वाच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या देवाने इनव्हॉलेंटरी ठेवलेले आहेत. फक्त श्वास ही एक सिस्टीम आहे की ती पार्शियली व्हॉलेंटरी आहे, पार्शियली इनव्हॉलेंटरी. मनाने मी कमी जास्त करू शकतो, पण बाकीचे जे काय ते तुमच्या हातातच नाही. मी हार्ट बंद करून टाकेन, चिडला माणूस तर, पण नाही करता येणार तुला, कारण की तुझ्या हातात नाही आहे ते. कारण देवाला माहिती आहे की माणूस चिडलं की वाटेल ते काही पण करत बसेल, सगळ्या गोष्टीचं वाटोळं करू शकेल स्वतःच्या, म्हणून त्याने ते त्याच्या हातातच नाही ठेवलं. त्या सिस्टीम्स तशाच चालत राहतात आपोआप. पण श्वास ही गोष्ट आहे की थोडीशी नियंत्रित करता येते. त्याप्रमाणे प्राण श्वासाचं येणं जाणं, त्याच्यावरती मंत्र बसवणं आणि त्या प्राणाला नियंत्रित करणं, यांनी मंत्र जास्तीत जास्त स्पष्ट होत जाईल, मनाचं चंचलत्व कमी होतं आणि मंत्र जास्त स्पष्ट होत जातं. आणि मंत्र चाललं आहे आता, दुसरीकडे लक्ष नाही, श्वासाकडेही लक्ष नाही, सहज पवन जय, मी अगदी सूक्ष्म होऊन जातो. आता तो चाललाय तर चालतोय, पण त्याच्याकडे लक्ष नाही, पण त्याचा उपयोग करून घेतला आणि स्थिर करून टाकली मंत्रावर.
प्राणाचा प्रणव. सहज पवनजय. आणि हे सहज म्हणजे ओढून ताणून दीर्घ श्वास घेणे सोडणे हा प्राणायामाचा व्यायाम आहे. हा योगामध्ये प्राणायामाचा व्यायाम या स्वरूपामधला उपयोग करत नसतो आपण. स्वतंत्र व्यायाम आहे, त्याच्यात काही शंकाच नाही, चांगला व्यायाम आहे. परंतु योगासाठी जो प्राणायाम आहे तो गीतेच्या माध्यमातून बघितलं तर जितका श्वास घेतला, ज्या प्रमाणात घेतला तितका सोडणे. प्राणापानो समकृत्वा. हळूहळू सूक्ष्म होत 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 नासाभ्यंतर चारिणो. नासिकेतल्या नासिकेत जणू काही प्राण चाललेला आहे अशा प्रकारचा इतका तो सूक्ष्म होतो. नाही तर 12 अंगुळे प्राण चालतो. अंगुळे म्हणजे अशी बोटं जर धरली तर 12 बोटं 4-4 बोटं इतका प्राण असा आपल्याला जाणवतो, इतका चालतो नॉर्मली. रागवलं तर अजून भरपूर चालतो. पण शांत माणसाचा तर कमी कमी होत जातो आणि मग अगदी शेवटी तर नासिकेतल्या नासिकेमध्ये जणू काही चालला आहे असं. नासिकेतच चालतो, तो काही प्रश्नच नाही आहे. म्हणजे त्याचा एकच मार्ग ठरलेला आहे, तो भलतीकडे कुठे जातच नाही. परंतु आपल्याला जे जाणवतं ते ॲज इफ जणू काही नासिकेतल्या नासिकेत. आता एवढं झालं की तो पवनजय झाला. आता अजून काही पवनजय म्हणजे श्वास रोखूनच धरायचा 3-3 तास, काय श्वासच नाही घ्यायचा. असले भानगडी नका ना करू. उद्देश काय तो भलताच आहे. श्वास रोखून धरणे हा उद्देशच नाही आहे मुळी. तत्वाचा वेध घेणे हा उद्देश आहे. त्यामुळे या भानगडी करूच नाही. व्यायाम म्हणून प्रकार जर का करत असू ते सुद्धा योग्य मार्गदर्शनाखाली करावं. अतिरेकी करू नये त्या गोष्टी, कारण की त्याशी खेळलं तर एखाद्या वेळेस त्रास होण्याची शक्यता असते. सावरकरांचे मोठे बंधू असं ते कुणाच तरी ऐकून असं विलक्षण श्वास रोखणे आणि अशा प्रकारचा कुंभक करण्याच्या प्रयत्नांच्या मध्ये होते आणि खूप त्यांनी ते अतिरेकी केलं. तर सगळं डोकं जे आहे जणू काही मऊ होऊन गेलं असं त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या चरित्राच्यामध्ये. की सगळ्यांनी मग त्यांना अगदी पाया पडून सांगितलं की तू हे भानगडी बंद कर म्हणून. मग हळूहळू त्याने ते बंद केलं. हे काय कशाचा परिणाम होतो, कुठं परिणाम होतो हे काही सांगता येत नाही आणि त्याचं रिलेशन काय हे पण सांगता येत नाही. पण आपण या भानगडीत नाहीच पडू. इथं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे की श्वास आपोआप मंद 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 होत जातील. आणि जेवढा आवश्यक प्राण आहे तो आपोआपच चालत राहील. आणि तो सोडून देऊन त्याच्यावरचं लक्ष सोडून देऊन मंत्राकडे आणि मंत्रावरनं सूक्ष्म आत्मतत्वाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. तर त्याच्याशी कुठं खेळत बसा. प्राणाचा प्रणव एकदा झाला की पुरे झालं. सहज पवनजय म्हणजे तो चाललाय का नाही चाललाय इकडे पण लक्ष नाही, पण सूक्ष्मपणे चालत राहतो. इथपर्यंत सगळं बाह्यच आहे, समजून घ्यायला सोपं आहे. झाला गगनी लय गगनाचा म्हणजे एकदमच संपलं. आता हे प्राणाचं होतं तिथपर्यंत सगळंच ठीक चाललेलं होतं, आम्हाला कळत पण होता. एकदम गगनाचा लय झाला म्हणजे आमचं सगळं फिसकटून गेलं अर्थ समजून घेण्याचं. गगन याचा अर्थ चिदाकाश. मस्तकाच्या मध्ये अवधान केंद्रित केलेलं असतं डोळे मिटल्यानंतर योगामध्ये. अवधान मस्तकामध्ये केंद्रित करता 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 लक्ष जे आहे ते जाणीवेच्या केंद्रावरती जातं. आणि काही लोकांचे जसं की रमण महर्षी त्यांच्या मताप्रमाणे ते हृदयाच्या म्हणजे छातीच्या उजव्या बाजूला थोडंसं त्या ठिकाणी ते स्थान आहे. कुठे काय असेल ना आपण फिरत राहू नये, इथे एकदा इकडे एकदा एवढं म्हणजे झालं की आपल्याला जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गाने जावं. मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणे भ्रूमध्य ही सगळ्या ठिकाणी सांगितलेली गोष्ट आहे.
विशेष करून भगवद्गीतेमध्ये कपाळाच्या मध्याशी. पण हृदय हा शब्द येतो, त्यामुळे त्याचं स्थान काय असं एकदा रमण महर्षींना विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की छातीच्या थोड्या उजव्या बाजूला मी असं म्हटल्यानंतर हात जिथं मी ठेवतो तिथं ते स्थान आहे. म्हणजे ते भावात्मकच आहे हे लक्ष. तिथे एक स्वतंत्र सेपरेट नाही आहे. फिजिकल ऑर्गन हार्ट हा त्याचा अर्थच नाही आहे. अंतःकरण असंच त्याचा अर्थ आहे. आणि त्या दृष्टीने आणि जाणीवेचं केंद्र या दृष्टीने जर का आपण बघितलं तर तुम्ही कुठेही लक्ष केंद्रित करू शकता की मी या स्फुरणावरती शेवटी लक्ष केंद्रित करायचं. पण तुम्ही एकदा ते फिक्स ठरवा की कुठं करायचं ते, आणि की हे स्थान सगळ्यात सोयीस्कर आहे. कारण की इथपासून ते मस्तकाच्या मध्यापर्यंत हा जो सगळा जो भाग आहे तो भाग असा एकदम लक्ष तिथं अवधान केंद्रित केल्यानंतर थोडा चार्ज झाल्यासारखा होतो. किंचित स्पंदनं असतात त्याच्यामध्ये जड झाल्यासारखं. कुणी जर का ते करत असेल तर त्याचं चूक आहे असं त्याला सांगू नका. त्याचे गुरु बघून घेतील. इथं छातीत लक्ष केंद्रित करत असेल तो तर तिथंही करून बघितलेलं आहे मी, पण हळूहळू ते वरती जातं. पण त्या सगळ्या जागा एकमेकांशी जोडल्यासारख्या असतात. ते सुद्धा स्थळधारणा असंच त्याला म्हटलं जातं. मंत्रधारणा, स्थळधारणा. पहिल्यांदा श्वासधारणा, मंत्रधारणा, स्थळधारणा. पण हा सगळ्यात सोयीस्कर मार्ग आहे की कपाळाच्या मध्याच्या थोडंसं आतमध्ये सेंटर ऑफ परसेप्शन, आणि ते जास्ती सोयीस्कर आहे कारण की जाणीवेचं केंद्र तिथं आहे असं समजणं. मेंदू त्या भागामध्ये आहे. ज्यांचं नाहीच आहे तिथं पोकळ आहे असं कुणाचं नसतं. तिथं सेंटर ऑफ परसेप्शन डेफिनेटली आहे. पण एखादी व्यक्ती जर का इथं करत असेल त्याच्या गुरुच्या मार्गदर्शनानुसार तर त्यांनी जरूर करावं. हे तिन्ही ठिकाणी केलं तरी देखील ते फायनली जिथं राहायचं त्या ठिकाणी राहतं. जाणीवेचं केंद्र. कन्फ्युजन काही नाही आहे. पण वाङ्मयामध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे इथं आहे, हो खरंच की, मग इथं ठेवू का, असं केल्यानंतर मग खूप मनाची नाचानाच होते. एका ठिकाणी ते लवकर फिक्स होत नाही. जे आपल्याला ज्या मार्गाने आपण करत आलेलो त्या मार्गाने करत राहणं हे श्रेयस्कर आहे. पण मी सर्व मार्गाने करून बघितलेलं आहे आणि ते शेवटी फायनली मस्तकामध्ये जातं. आणि मस्तकामध्ये ज्या वेळेला तिकडं अवधान केंद्रित होतं त्यावेळेला मंत्र चाललेला आहे, श्वास आहे, या सगळ्या गोष्टींच्या मधनं हळूहळू सर्व विचारवृत्ती निघून गेल्या की कुठल्याही प्रकारचं दृश्य नाही अशा प्रकारचं जे अवकाश आहे त्याला गगन किंवा चिदाकाश असं म्हटलं जातं. मग कशाचाही आता अनुभव नाहीये, कशाची जाणीव नाहीये, फक्त दृश्यरहित पोकळी त्या ठिकाणी जाणवते आहे मस्तकामध्ये. मग गगन एवढंच. आपण द्रष्टा, दृश्य गगन, याहून काही नुरावे भान, याच्याशिवाय दुसरं कुठलंही भान उरू नये. त्या गगनाचा साक्षी आपण जाणीव रूप आहे. त्यापेक्षा सूक्ष्म गोष्ट जाणीव आहे. मी आहे अशी जी मूळ जाणीव आहे ती त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. ते सांगणारच आहे.
म्हणून गगनामध्ये गगनाचा लय झाला. आता फोकस जो आहे तो स्वच्या जाणीवेवरती अधिकाधिक व्हायला लागतो. पहिल्यांदा तो श्वासावरती होता, मंत्रावरती होता, त्याच्यानंतर असं करता करता चित्तातल्या वृत्ती कमी झाल्यानंतर मस्तकामध्ये तो स्थिर झाला. आता केवळ गगन आहे. जिथे चित्त चैतन्याशी जोडलं जातं त्याला चिदाकाश असं म्हटलं जातं, म्हणजे त्यालाच गगन असं म्हटलं जातं. मस्तकाकाश असं पण त्याला म्हटलं जातं. मूर्धनी आकाश, मूर्धनी आकाश, मूर्धन्याकाश. तो शब्द सुद्धा उच्चारायला जड आहे. पण गगन हा त्या मानाने सोपा शब्द आहे. आकाश पण काही वेळेला संतांच्या वाङ्मयात आलेला आहे. पण दृश्यरहित अशा प्रकारचं स्थान असं ते जाणवत राहतं गगन. पण ते तर आमचं लक्ष नाही आहे. आम्ही लक्ष ज्या तत्वावरती केंद्रित करणार आहोत त्याच्या वाटेमध्ये ही अवस्था प्राप्त होते की कुठल्याही प्रकारचं दृश्य नाही. अशा प्रकारच्या त्या जाणीवेचं केंद्र जिथं आहे त्या भागामध्ये लक्ष केंद्रित होतं आणि मग त्यामध्ये काही दृश्य नाही अशा प्रकारची जाणीव राहते की काही नाही आहे अशा प्रकारचं. आणि ती पण नंतर निघून जाते, कारण की ते गगन पाहण्याच्यासाठी म्हणून आम्ही बसलेलो नाही आहोत. ते गगन गेलं कुठे? गगनामध्येच निघून गेलं, बाकी काही नाही झालं. गगनी लय गगनाचा. जे चिदाकाश म्हटलं जातं ते चिदाकाश, त्याची जाणीव चिदाकाशातच लुप्त होऊन जाते. मग चित्त जे जाणीव धरून राहतं त्याच्यामध्ये इतर काही दृश्य नाहीत. मंत्र होता पहिल्यांदा, तो पण हळूहळू हळू सूक्ष्म होऊन जातो, आधारासाठी फक्त राहतो. श्वासाकडे पहिल्यांदा लक्ष होतं, नंतर लक्ष श्वासाकडे राहत नाही, त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर तो मंत्राकडेही लक्ष राहत नाही, चिदाकाशामध्ये लक्ष राहतं. थोडीशी स्पंदनं जाणवत असतील तर फारच ओढल्यासारखं लक्ष तिथं राहतं. पण त्या स्पंदनांचा सुद्धा आपल्याला काही उपयोग नाही आहे. म्हणजे ते काही आपल्याला उद्दिष्ट नाही आहे की त्याच्यावरती डोक्यामधली स्पंदनं वाढली पाहिजेत बरं का, सगळीकडचं डोकं भुंग भुंग झालं पाहिजे अशा प्रकारचे काय उद्देश नाहीत. म्हणून लक्ष शेवटी कुठं केंद्रित करायचं तर स्व वरती केंद्रित करायचं, आत्मतत्वावरती केंद्रित करायचं, सेल्फ वरती करायचं. म्हणजे तरी कुठं करायचं? त्याची जाणीव असते, त्या जाणीवेवरती करायचं. म्हणजे त्याच्या अगोदर जे दृश्यरहित अशा प्रकारचं जाणवत होतं, दृश्यरहित दृश्य, काही नाही पण पाहतो आहे. काय पाहतोय? काही नाही आहे असंच पाहतो आहे. ते दृश्यरहित दृश्य असतं. मग ती पण टेंडन्सी निघून जाते ते पाहण्याची. झाला गगनी लय गगनाचा, म्हणजे ती टेंडन्सी पण निघून गेली. ते दृश्यरहित अशा प्रकारचं ते अवकाश, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याचं. आणि मग ते आता पूर्णपणाने जाणीवेवरती आलं. समजण्यासारखं आहे. करून बघितलं की आपल्याला लक्षात येईल की हां असं होतं खरं. झाला गगनी लय गगनाचा. आणि मग आता ती जी जाणीव आहे ती त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे, स्वची जाणीव. केवळ ती जाणीव आहे. मंत्र उठलाच तर तो आधारासाठी उठेल. बाकी मंत्र जप करत राहणे हा माझा ध्यानाच्या काळामधला उद्देश नाही आहे. मग हळूहळू लक्ष पहिल्यांदा जे श्वासावर होतं, मंत्रावर होतं, त्याच्यानंतर दृश्यरहित असं जे गगन जाणवत होतं त्याच्यावर होतं, ते सगळं लयाला गेलं आणि केवळ जाणीवेवरती राहिलं. म्हणून त्या गगन हे सगळ्यात सूक्ष्म गोष्ट आहे तसं पाहिलं तर बाह्यतः.
आणि त्याच्यामध्ये मन त्याच्यामध्ये न राहता त्याच्याही पेक्षा सूक्ष्म गोष्टींकडे जातं. त्याच्यापेक्षा सूक्ष्म गोष्ट काय तर जाणीव ही त्याच्यापेक्षा सूक्ष्म गोष्ट. म्हणून काव्यात्मक रीतीने ज्ञानेश्वर महाराजांच्या काव्यामध्ये आलं तेच या ठिकाणी पण आलेलं आहे की गगनाच्या पालवी गाळोनी घेतले. गगनाच्या पदरामध्ये म्हणजे गाळतो की नाही एखादी गोष्ट आपण, त्यावेळेला वस्त्रामधनं सुद्धा गाळल्या जातात. ते टपरीवरचा चहा तुम्ही बघितला असेल तर तो लक्षात येईल. त्याच्यामध्ये ते सगळं उकळतात आणि ते सगळं त्या वस्त्रावरती गाळतात त्यांचा पडक्यात, मग ते पिळून घेतात. चहाचा सगळा चोथावरती राहतो. याचं कारण असं आहे की त्या वस्त्राच्या मध्ये जी छिद्र आहेत त्याच्यापेक्षा तो जो चहा आहे त्याचं जे एकंदरीतच सूक्ष्मत्व आहे ते त्याच्यापेक्षा त्या छिद्रांच्या पेक्षा जास्ती आहे. त्यामुळे ते छिद्रांच्या मधनं पास होतं. मेश साईज असं म्हटलं जातं त्याला. गाळणं सुद्धा मोठं असतं बघा. चहाचं गाळणं वेगळं असतं, कॉफीचं गाळणं वेगळं असतं. म्हणजे पूर्वीच्या काळी ते उकळून कॉफी करायचे त्यावेळी. विशेष करून मुलगी पाहायला आले की करत असं किती जायफळ लावलेली किंवा असं काहीतरी कॉफी वगैरे आणि का पोहे. पण ते अर्थ त्याचा असा आहे की मेश साईज त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा सूक्ष्म असलेली गोष्ट त्याच्यामधनं पास होते. तर मग सगळ्यात सूक्ष्म गोष्ट काय गगन. योगाच्या दृष्टीने बघितलं तर आता याच्यापेक्षा सूक्ष्म काही बाह्य गोष्ट कुठलीच नाहीये. आंतरिक गोष्ट जी जाणीव आहे ती त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून गगनाच्या गाळण्यामधनं गाळून घेतलं असं काव्यात्मक रीतीने म्हटलं. ॲक्च्युअली गाळणं वगैरे काही नसतं, परंतु ते त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे एवढं सांगायचं. मग श्वास हा स्थूल आहे त्या मानाने, मंत्र हा त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. मंत्राच्या पेक्षा काहीच कुठल्याच प्रकारचं दृश्य नाही, शब्द नाहीत, अशा प्रकारची निशब्द दृश्यरहित अवस्था गगन ही त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. पण तो आमचा उद्देश नसल्यामुळे जर का त्याच ठिकाणी आम्ही राहिलो तर आम्ही झिरो स्टेट ऑफ माइंड म्हणजे शून्यत्वामध्ये राहू, मध्ये या पलीकडे जाणार नाही. त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय आहे तर जो ते जाणतो आहे आपण द्रष्टा दृश्य गगन, त्या गगनाला जो जाणतो आहे तो त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. तो त्याच्यामध्ये मी तो आहे जाणीव स्वची. मग गगनाच्या पालवी गाळोनी घेतले आणि त्याची म्या देखील आणि मग त्या जाणीवेच्या माध्यमामध्ये जर का राहिलं चित्त पूर्ण वेळ, बाकी काहीच नाही आहे अशी स्थिती राहिली, मी फक्त अस्तित्वाची जाणीव आहे, बाकी काही नाहीये, दृश्य काही नाहीये, म्हणजे लक्ष काही नाहीच आहे कशाकडे, दृश्यरहितच सगळं काय आहे, एकही वृत्ती मनावरती उठत नाही आहे. अशा प्रकारची जी स्थिती आहे ज्याच्यामध्ये काहीच दृश्य नाही, त्या दृश्यरहिततेच्यामध्ये अवकाश जे चिदाकाश जाणवते तेही जाणवण्याचं झालं आणि त्याच्या पलीकडे असलेली सूक्ष्म गोष्ट म्हणजे स्वची जाणीव, त्याच्यावरती सगळं अवधान केंद्रित झालं आणि त्या जाणीवेने सगळं चित्त व्यापून गेल्यानंतर आत्मतत्वाचा अनुभव आला. स्वचा केवळ स्वची जाणीव आहे किंवा स्व आहे अशा प्रकारचा जो अनुभव येतो प्रॅक्टिकली पॉसिबल आहे थोडा वेळ तरी.
अखंडित जरी पॉसिबल नसलं तरी देखील प्रॅक्टिकली काही काळ थोडा वेळ अशा प्रकारच्या स्वच्या शुद्ध जाणीवेमध्ये ज्यांनी संपूर्ण अंतःकरण व्यापलेलं आहे, बाकी काहीच नाही आहे तिथे, अशा प्रकारची स्थिती निर्माण होते. आणि मग ते जे तत्व आहे त्या ठिकाणी जाणवतं, ते तत्व आणि ज्याला परब्रह्म म्हणतात, परमात्मा म्हणतात, परमेश्वर म्हणतात, ते एकच आहे. ते मी पाहिलं, तेची म्या देखील परब्रह्म. मी तिथं अजून परब्रह्म नावाची एक सेपरेट एंटिटी नाही आहे आणि पाहण्याची क्रिया पण नाही आहे. खरं सांगायचं तर अनुभवणं आहे केवळ. स्व केवळ अनुभवणं आहे. जाणीवेच्या माध्यमातूनच ते अनुभवलं जातं. दुसरं कशातनंही अनुभवलं जात नाही, कारण की त्याचा विचार आपण करतो त्यावेळेला त्या विचाराने आम्हाला समजतं, परंतु प्रत्यक्ष अनुभव त्या विचाराने येत नाही. जाणीवेतनं अनुभवता येतं. जाणीवेमध्ये चित्त राहता राहता तत्वाशी संलग्न होऊन जातं. तदाकार असं म्हटलं जातं. तदाकार होऊन जातं. आत्मतदाकार असा पण शब्द आपण ऐकतो. आत्मतदाकार होऊन जातं. आणि ही आत्मतदाकारता ज्या वेळेला होते त्यावेळेला जी सत्याची जाणीव होते तेच परब्रह्म किंवा परमात्मा आहे, ते मी पाहिलं म्हणजे अनुभवलं असं स्वामी म्हणतात. मग आता याच्यानंतर अजून काहीच नसणारच आहे. ते म्हणले की हे सुद्धा पाहणं जे आहे किंवा अनुभवणं आहे, ही पण गोष्ट नंतर निघून जाते. स्वामी म्हणे गेला द्रष्टा दृश्य भाव. मी पाहतो आहे आत्मतत्व स्वतंत्रपणाने किंवा स्वला स्वतंत्रपणाने पाहतोय, हा पण भाव निघून गेला. केवळ ते तत्वच उरलं. मे हा वैचारिक दृष्टीने समजून घेता 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 असं समजतं की स्ववरती चित्त ठेवणे, आणि ते करताना आम्ही स्वला स्वतंत्र ऑब्जेक्ट म्हणून बघत असतो, आणि ती गोष्ट पण निघून गेली की द्रष्टा दृश्य भाव निघून गेला. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की आरशामध्ये प्रतिबिंब पाहतं तसं याला पाहू नकोस. मीच आहे. अजून पाहण्याचा सुद्धा जो भाव असतो तो पाहण्याचाच भाव निघून गेला म्हणजे पूर्ण तदाकारता झाली. स्वामी म्हणे गेला द्रष्टा दृश्य भाव. आणि मग हे झाल्यानंतर कोंदाटला देव अंतर्बाह्य. आत बाहेर सगळं तेच तत्व आहे असं एकदा ते सूक्ष्म तत्व आतमध्ये स्वतत्वच आतमध्ये नीटपणाने अनुभवलं की अनुभवणं अशा प्रकारची भूमिका पण निघून जाते, आणि चित्त अनुभवण्याची भूमिका, पाहण्याची भूमिका सगळं सोडून जाऊन पूर्णपणे त्याच्यामध्ये विलीन होऊन जातं. बस तत्वाशी एकरूपतेने जडून जातं. मग काहीच पाहण्याचा पण भाव राहत नाही. द्रष्टा दृश्य असं वेगळेपणाने पाहण्याचा भाव राहत नाही. पूर्ण एकरूपतेची अवस्था प्राप्त होते. आणि मग ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या अवस्थेचा परिणाम असा होतो की सगळ्या विश्वामध्ये तेच तत्व भरून राहिलेलं आहे. कोंदाटला देव अंतर्बाह्य. अंतर्बाह्य म्हणजे आतमध्ये पहिल्यांदा जो बघितला होता तोच सगळीकडे आहे असं नंतर अंतिम अवस्था प्राप्त होते. म्हणून सुरुवात जर का बघितली तर त्या सुरुवातीच्या मध्ये असं वाटतं की भक्तिभाव हरिपाय लीन झाले माझे मन, तेवढपर्यंत आपण कम्फर्टेबल असतो. पण एकदा का ते सुरू झालं, प्राणाचा प्रणव सहज पवनजय इथपर्यंत सुद्धा ठीक आहे. झाला गगनी लय गगनाचा म्हणजे मग इथपासून सुरुवात होते गोंधळाला. गगनी लय याचा अर्थच असा आहे की चिदाकाशाचं जे किंवा त्या गगनाचं जे स्वतंत्र भान आहे ते भान निघून जातं. एक एक भान स्वतंत्रपणाने निघून जात 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 केवळ आत्मतत्व.
पहिल्यांदा श्वासाचं भान होतं, मंत्राचं भान होतं, ते सगळं निघून गेलं. म्हणजे जसं जसं मन स्थिर झालं, चित्त स्थिर झालं, फोकस्ड आहे ऑन सेल्फ, स्ववरती लक्ष केंद्रित आहे. काही विचार नाही आहेत की बाबा आतमध्ये आहे तो देव आहे, अमकं आहे तमकं, काही विचार करू नको. तू फक्त तू लक्ष तिथं केंद्रित कर. करता 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 एक एक भाव गळून पडतो. मी ध्यानाला बसलेलो आहे, किती लवकर उठलो आज आपण असं, हा सगळा भाव, बाह्य सर्व गोष्टी गळून पडत 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 सगळ्यात शेवटी या अवस्थेमध्ये प्राप्त होतं की फक्त मी आता ध्यान करतोय हे सुद्धा स्वतंत्र भान उरत नाही. श्वास म्हणजे प्रक्रियेचं भान राहतं, श्वास मंत्र तेही कमी 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 होत जातं. हळूहळू कुठल्याही प्रकारचं दृश्य नाही अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये येतं. पण जाणीव ज्या ठिकाणी आहे म्हणजे सेंटर ऑफ परसेप्शन, तर जर गगन चिदाकाश ज्याला म्हटलं की जिथे चैतन्यत्वाचा अनुभव येतो, म्हणून त्याला चिदाकाश असं म्हटलं. पण त्या गगनाचा सुद्धा लय होऊन जातो, याचा अर्थ की त्याचं आता स्वतंत्र भान उरत नाही. पहिल्यांदा वाटत होतं काही दृश्य नाही, अशी स्थिती निर्माण झाली, याची एक स्वतंत्र जाणीव असते, गॉन. तत्वावरती लक्ष, स्ववरती लक्ष केंद्रित आहे पूर्ण. एकच गोष्ट आहे की चित्त अधिकाधिक सूक्ष्म गोष्टीवरती अवधान केंद्रित करत आणि अगोदरच्या त्या मानाने स्थूल असलेल्या गोष्टी सोडून देत जात. असं करता 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 केवळ जाणीव आहे अशा अवस्थेमध्ये राहून तत्वाला स्पर्श होतो. मग ती अनुभव घेतल्यानंतर तो अनुभव सुद्धा विराम पावतो आणि पूर्णपणाने मन जाणीवेसहित तत्वामध्ये विलीन होऊन जातं. अशी जी अवस्था आहे ती अवस्था अनुभवली, त्या अनुभव विलीन झाला, पूर्ण तदाकारता प्राप्त झाली. काही क्षण अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये काढले, निशब्दात तर आहेच आहे, पण कुठल्याही प्रकारचा इतर भाव नाही, केवळ तत्वच आहे. अशा अवस्थेमध्ये चित्त राहतं. ही जी चित्ताची स्थिती आहे त्याला स्वामी म्हणतात गेला द्रष्टा दृश्य भाव. सेपरेटली स्वला पाहण्याची सुद्धा अशी टेंडन्सी घेऊनच जायला लागतं. बाकी सगळं गेलं तरी देखील ही सेपरेशनची टेंडन्सी राहते. मी वेगळेपणाने का होईना पण स्व पाहतो आहे, तर सेपरेशन ही निघूनच जातं आणि केवळ चित्त स्वशी इतकं तदाकार होऊन जातं की पाहण्याची भूमिकाच राहत नाही. द्रष्टा दृश्य भाव निघून गेला. एक्झॅक्ट स्टेप्स काय होतात योगामध्ये ते सांगितलेलं आहे, जास्तीत जास्त सूक्ष्म. तुम्ही बघा की अगदी क्लिअरली स्टेप वाईज स्टेप वाईज स्टेप वाईज स्टेप वाईज गो टू सेल्फ. आणि मग स्वची जाणीव पण विलीन होऊन गेली आणि त्याचा सुद्धा थोडा वेळ अनुभव आहे, पण तो अनुभव पण निघून गेला आणि मग पूर्णपणे चित्त परमतत्वाशी तदाकार होऊन गेला. त्याची म्या देखील परब्रह्म हे जे आहे ते परब्रह्म पाहिलं, हे सुद्धा निघून गेला दृष्टा दृश्य भाव. आणि मग या स्थितीमध्ये जे आतमध्ये तत्व पाहिलं ते सगळ्या विश्वाला व्यापून आहे, अशा प्रकारची अंतिम स्थिती निर्माण होते. कोंदाटला देव अंतर्बाह्य. म्हणून एका स्थूल गोष्टीपासून सुरुवात करत 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 अगोदरच्या स्थूल गोष्टी सोडून जास्तीत सूक्ष्मतेत असं होता होता परब्रह्म स्वरूप असं चित्त होऊन, म्हणजे चित्त त्याच्याशी इतकं तदाकार होऊन जातं की फक्त केवळ परब्रह्म स्वरूपच आहे. चित्त नावाची गोष्ट केवळ त्या ठिकाणी स्वतंत्रपणाने जाणवतच नाही आहे काहीच. अशा अवस्थेमध्ये काही काळ काढल्यानंतर त्याचे संस्कार घेऊन ते चित्त पुन्हा ज्या वेळेला त्या अवस्थेमधनं व्युत्थान होतं, म्हणजे अलीकडच्या अवस्थेमध्ये येत जातो हळूहळू. पुन्हा मग ते मंत्र चालू होतो, श्वास चालू होतो, सगळं करता 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 पुन्हा आपण काही काळपर्यंत त्या अवस्थेमध्ये काढल्या. त्याचं भान मात्र आपल्याला राहतं की ही गोष्ट मी अनुभवली, ते तत्व आत्ता अनुभवलं आणि मग
सगळ्या विश्वामध्ये तेच बाहेरून आहे, अशा प्रकारचं ज्ञानात्मक भूमिका चित्ताची तयार होते. कोंदाटला देव अंतर्बाह्य. पण योगातनं ज्ञानाच्या कुठल्या अवस्थेमध्ये जायचं आणि त्याच्या स्टेप्स कशा कशा आहेत हे सगळ्या गोष्टी या एका अभंगामध्ये आलेल्या आहेत. पण तो जर का आम्ही नीट नाही समजून घेतला तर आपल्याला मध्येच गोंधळल्यासारखं होतं की काय असेल बाबा. काही नाही, अगदी परफेक्ट आहे की जे संतांच्या मुखामधनं जे येतं ना ते सगळे ईश्वरी वाणी, म्हणजे अनुभव घेतलेला असतो त्या तत्वाचा, त्या सगळ्या अवस्थेचा. म्हणजे नक्की कसं 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 तिथपर्यंत गेलो हे ते शब्दातनं प्रकट करत असतात. आणि ते त्यांना प्रकट करण्याची एक स्फूर्ती एवढ्यासाठी मिळत असते की सगळ्या जगाला त्याचा उपयोग व्हावा. म्हणजे ज्यांना हा अनुभव घ्यायचा आहे त्या सगळ्यांना या वाङ्मयाचा म्हणजे या त्यांच्या अनुभवाचा उपयोग व्हावा यासाठी म्हणून त्यांना ते स्फुरण होतं आणि त्यानुसार त्याने ते वाङ्मय तयार होत असतं. काही गूढपणा नाही, हे वाटतं ॲपरंटली की गूढपणा आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कुठली तरी शक्ती जागरण आहे, अमकं आहे तमकं आहे, काही नाही. बघा तुम्ही, आपल्याला असं वाटतं विश्वास की हां असं 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 झालं तर ते इथपर्यंत नक्की जाईल आणि नक्की जाईल, शंकाच नाही. पण ते दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी ही असं जे योगसूत्र आहे की दीर्घकाल निरंतर म्हणजे खंड न पडता हा योगाभ्यास चालू ठेवता ठेवता हळूहळू एक एक अवस्था आपली दृढ होत जाते, तिथपर्यंत येतो, ती दृढ होते. ते म्हणजे जी स्थूल अवस्था सोडून देणं, पहिल्यांदा बसवतच नव्हतं, तिथपासून ते बसण्याचं भान जातं, श्वासाचं भान जातं, मंत्राचं भान जातं, सगळं भान जाऊन शेवटी अस्तित्व भान राहतं आणि तेही विलीन होऊन जातं. आणि ते मी अनुभवलं अशा प्रकारची जी जाणीव असते थोडा वेळ ती पण विलीन होऊन तो तत्वस्वरूप होऊन राहतो. हे जे अल्टिमेट गोष्ट आहे त्याचा अनुभव इम्प्रेशन स्वरूपामध्ये राहतो आणि जे इम्प्रेशन स्वरूपामध्ये त्याचा जो अनुभव राहतो त्यालाच ज्ञान असं म्हटलं जातं. अशा प्रकारे योगातनं ज्ञानाकडे कशी वाटचाल होते आणि योगाच्या स्टेप वाईज कशा रीतीने अधिकाधिक आपण सखोलतेमध्ये जात जातो असं सुंदर वर्णन या अभंगामध्ये केलं. हरिओम तत्सत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.